ही काम करणारी संघटना आपली हायटेक आहे। वर्धा हायटेकचे 2 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर व बैठक पार पडली। शिबिरात राज्यातील विविध जिल्ह्यातील हायटेकचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार प्रतिनिधी सहभागी झाले। केंद्र सरकारने लागू केलेल्या 4 नवीन श्रम संहितांच्या अनुषंगाने चिंतन, चर्चा व अभ्यास या शिबिरामध्ये करण्यात आला आहे। कामगार धोरणांच्या अनुषंगाने आणि सरकार काय चुकीचे करत आहे याबाबत शिबिरात ठराव घेतला गेला। हायटेकचे सरचिटणीस श्याम कडे यांची शिबिरात प्रामुख्याने उपस्थिती होती। हायटेकचा 2 दिवसीय शिबिर, राज्यस्तरीय शिबिर आपल्या वर्ध्याला एक मान मिळालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या 22 जिल्ह्यातून मी रत्नागिरीपासून तर आपल्या इकडे गडचिरोलीपर्यंत असे 22 जिल्ह्यातील प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी प्रामुख्याने सगळं संघटना ज्या आहेत, जर बँक असेल, LIC असेल, विद्युत असेल, त्याची अंगणवाडी असेल, आशा असेल, शालेय पोषण कामगार असतील किंवा हायटेक संलग्न जे काही संघटना असतील त्या सर्व संघटनेचे निवडक प्रतिनिधी या ठिकाणी 80 प्रतिनिधी या ठिकाणी निवडक प्रतिनिधी आलेले आहेत। त्यांच्या 2 दिवस शिबिर या ठिकाणी झालेलं आहे। नुकताच केंद्र सरकारने जे काही कामगार कायदे, जुने कामगार कायदे बदलून नवीन 4 श्रमसंहिता त्यांनी निवडलेल्या आहेत, त्या कामगारांच्या हिताच्या आहेत की विरोधामध्ये आहेत या संदर्भात चिंतन मंथन करण्यासाठी हा शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आता नुकतेच आता इलेक्शनचा दौर सुरू आहे आणि घरोघरी आता आपण BLOचे कामं आपण बघतो आहोत, निवडणुकीची कामं बघतो आहोत। त्या अशा अंगणवाडीवाल्यांना जे काही ते कामं दिली जातात त्याला विरोधही आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि अनेक विषय या ठिकाणी 29 जुलै रोजी संपूर्ण देशातील कामगारांच्या प्रश्नांना घेऊन एक आम्ही संसद करतो आहे दिल्लीमध्ये। त्या जशी लोकसभा आहे तशी संसद, कामगारांची संसद होईल, त्या ठिकाणी ह्या चिंतन मंथन करण्यासाठी विविध प्रश्न या ठिकाणी घेऊन आम्ही या ठिकाणी चर्चा केलेली आहे। या हायटेकचा राज्यस्तरीय अधिवेशन काल कार्यकारिणीची बैठक झाली राज्यस्तरीय। त्या कार्यकारिणीच्या 22 सदस्यापैकी आज या ठिकाणी 20 सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामध्ये असा निर्णय घेतलं की पुढील 3 वर्षासाठी जो हायटेकचा अधिवेशन होणार आहे तो नागपूरमध्ये होईल।